मलकापूर महाराजस्व समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। एकाच छताखाली शेकडो ग्रामस्थांना दाखले, मंजुरी पत्र आणि विविध शासकीय योजनांचा लाभ। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत मलकापूर मंडळात आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। चनवाड फाटा येळानी येथील संकल्प सिद्धी हॉलमध्ये शुक्रवारी पार पडलेल्या या शिबिरात शेकडो नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ, दाखले आणि मंजुरी पत्राचे वितरण करण्यात आलं। रयतेच्या काडीला धक्का न लावता रयतेची सेवा हेच आमचं कर्तव्य या ब्रीदवाक्याच्या माध्यमातून प्रशासनानं नागरिकांना एकाच छताखाली विविध शासकीय सेवा उपलब्ध करून दिल्या। 1 मार्च पासून महसूल प्रशासनानं केलेल्या कामांचा आढावा घेऊन विविध दाखल्यांचं वितरण यावेळी करण्यात आलं। प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी नागरिकांना संबोधित करताना शासनाची योजना तळागाळातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवणं हे अभियानाचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं सांगितलं। नागरिकांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं। तहसीलदार सीमा सोनवणे यांनी स्वागत प्रस्तावित केलं। शिबिरात महसूल विभागामार्फत लक्ष्मी मुक्ती, जिवंत सातबारा दुरुस्तीकरणासह एकूण 9 फेरफार निर्गत करण्यात आले। आदिवासी उत्पन्न जातीचे असे 196 विविध दाखले वितरित करण्यात आले। सामाजिक न्याय विभागाकडून संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील 49 लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात आले। पुरवठा विभागामार्फत 97 कुटुंबांना नवीन शिधापत्रकांचं वाटप करण्यात आलं। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 36 घरांना मंजुरी देण्यात आली, तर 132 शेतकऱ्यांना कृषी पंप, रोटावेटर आणि पाईपलाईनचा लाभ मिळाला। एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत 9 महिलांना बेबी किट वाटप करण्यात आलं। आयोजित रक्तदान शिबिरात 37 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला। गावातच विविध शासकीय सेवा उपलब्ध झाल्यामुळे मलकापूर मंडळातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं। यावेळी मलकापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष रश्मी कोठावळे, उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, विरोधी पक्षनेते संजय मोरे, नायब तहसीलदार प्रदीप जाधव, नरेंद्र गायकवाड, मंडल अधिकारी आदित्य दाभाडे, सहाय्यक गट विकास अधिकारी सुनील पाटील, कृषी अधिकारी नीलम चाकणे, महसूल अधिकारी संदीप कांबळे, राहुल जारवाल, पंचायत समिती सदस्य डॉक्टर धनश्री पाटील, राजेश पाटील, नगरसेवक रमेश दादा नाईक यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।